काय मित्रांनो, माझं आकाश जोनकर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ बनवतो मी जो लेटेस्ट अपडेट आपल्या स्ट्राईकबद्दल त्याबद्दल हा व्हिडिओ बनवतोय। कारण तुम्ही बघितलं असेल माझे 2-3 दिवसाले व्हिडिओज पण येत नाही आहे, कारण जो लास्ट अपडेट झाला त्यानंतर खूप सारे अपडेट समोर आलेत। तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ अपडेट की तुम्हाला पण समजा की सध्या कंडिशन काय चालू आहे काय नाही। तर जे लास्ट व्हिडिओ जसा तुम्ही बघितला तर तुम्हाला समजलं जी स्ट्राईक आपली झाली त्याचा काय रिझल्ट आला, त्यानंतर कंपन्यांनी कशा पलटी खाल्ली आणि आपण स्ट्राईक नाही करू शकत यासाठी कोर्टात पण त्यांनी गुन्हा दाखल केला आहे की आपण असं कोर्टामध्ये दाखवून दिलं आहे की खोटे पुरावे टाकून की आपण असे स्ट्राईक वगैरे करू शकत नाही वगैरे, आणि कोर्टाने पण एका दिवसात त्यांना ऑर्डर दिली आहे। तर तेच जे झालं ते सगळं तुम्हाला डिटेल केसेसवाल्यांनी पण सांगितलं व्हिडिओमध्ये, मी लास्ट व्हिडिओमध्ये क्लिप लावलेली। तर हा व्हिडिओमध्ये आपला जो लेटेस्ट अपडेट आला त्याबद्दल मी सांगायला आणि माझं पण काय मत असेल की आपण काय करायला पाहिजे, काम केलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे त्याबद्दल। तर ही लास्ट व्हिडिओ जो लेटेस्ट अपडेट आला होता केसेसवाल्यांच्या ऑफिशियल व्हिडिओज जो समोर आला तर हा मी क्लिप ॲड करतो, तुम्ही बघू शकता। दोस्तों, ये बड़ी दुख की बात है कि कल तक जो अधिकारी ये बोल रहे थे कि हम ओला उबर से लिखित में लिखवा लेंगे, हम ओला उबर से आईडी ब्लॉक ना करें, इसके लिए उनको हमने आदेश दिया है। उसका लेखी आदेश भी हमारे पास है और वीडियो भी आपके पास है। आज वो अधिकारी उस हर एक चीज़ से मुकर रहे हैं। आज वो अधिकारी ये जो लेटर उन्होंने खुद ने लिखे हैं, जैसे कि ये आरटीओ ने लिखा हुआ लेटर है कि हमको ओला उबर को ये रेट्स मिलना चाहिए जो रेट आरटीओ ने निकाला है, ये एक लेटर है। ये दूसरा लेटर है जो आप सबने प्रिंट करके गाड़ियों में लगाया है। ये तीसरा लेटर है खुद आयुक्त साहब का जो उन्होंने हमको दिया था कि आरटीओ की रेट ही लागू है। ये सब आज झूठ है, ये सब आज बिन काम के है, ऐसा आज आयुक्त साहब के मीटिंग में उनका बोलना रहा। एक दिन में ये लोगों का पूरा जो चाल डाल है वो बदल गया। इसके खिलाफ हम लोगों ने जो तय किया था वो आंदोलन भी हम लोग आज नहीं कर सकते बंद का आंदोलन, क्योंकि दूसरा जो जाल बुना गया है जो मैंने आपको सुबह बताया कि ये कोर्ट का ऑर्डर है और कोर्ट ने बोला है कल माननीय हाईकोर्ट ने कि हम लोग बंद नहीं कर सकते, और हम लोग बंद करते हैं तो हमारे ऊपर कड़े एक्शन ली जाए, ऐसे पुलिस को डायरेक्शन दिया है। क्योंकि ये दलालों ने उस तरह से झूठे मुकदमे बनाए हैं, आपके पास भी उसके ऑडियो वीडियो है, मेरे पास भी है। तो ये सब लोगों ने मिलके झूठी पिटीशन कल हाईकोर्ट में डाली है और बिना हमको पूछे, बिना हमको हियरिंग दिए हमारे अगेंस्ट, हमारे खिलाफ ये निर्णय आया है कि हम लोग बंद का आंदोलन न करें, हम लोग बंद में लोगों को सहभागी होने को ना बताएं। इसके खिलाफ हमारे भी जो वकील है वो हाईकोर्ट जाएंगे, उसका प्रोसेस चालू हो गया है। और ये जो ऑर्डर है, जो गलत इन्फॉर्मेशन माननीय कोर्ट को इन्होंने प्रोवाइड की उबर को, और जिसके वजह से ऐसा निर्णय आया है कि हमको हमारा जितना पीसफुल हम आंदोलन कर रहे हैं वो हमारा संवैधानिक अधिकार है, उसको रोक लगाने की कोशिश ये उबर कंपनी ने की है झूठी इन्फॉर्मेशन कोर्ट के पास देके। तो हम कोर्ट को भी बताएंगे कि ये सब गलत चीज़ें हैं, हम उनको प्रूफ देंगे कि किस तरीके से हम लोग शांतिपूर्वक पद्धति से आंदोलन कर रहे थे, और जो भी चल रहा है, जो भी गलत इन्फॉर्मेशन दिए उससे गलत पिटिशन एक ही दिन में, मतलब एक दिन में कोर्ट में ये गए हाई कोर्ट में, एक दिन में उनको लगेज रिलीफ भी मिल गया। आज के सब पेपर में है कि हमको बंद करने की अनुमति नहीं है, और करते तो हमारे कार्यकर्ता के ऊपर केसेस डाले जाएंगे। ये जो मैंने आपको बोला कि ये पूरा जाल, ये जो दलाल लोग मिलके, ये कंपनी और भ्रष्ट अधिकारी मिलके बुन रहे थे, तो शायद से कल ये ऑर्डर आने के बाद से इनका कॉन्फिडेंस बढ़ गया है और इनको लग रहा है कि अब ये लोग बंद नहीं करेंगे तो हम लोग इनकी बातें क्यों सुने। बंद तो हम लोग जरूर करेंगे जब ये हमारा कोर्ट का ऑर्डर, जब ये साबित हो जाएगा कि झूठी इन्फॉर्मेशन दी है उबर ने। और मैं ऐसी आशा करता हूँ कि 2-3 दिन में हमको भी रिलीफ मिल जाएगा। हमारे वकील कोर्ट में गए हैं, तो आंदोलन तो आगे चलता रहेगा। किस तरीके से चलना है इसके ऊपर हम लोग फिर से एक बार साथ में बात करके सहमति बनाएंगे। 7 दिन हो गए मैं खाली पेट भागदौड़ चल रहा है, थोड़ा मुझे भी कुछ चीज़ें समझने में अभी थोड़ा सा दिक्कत आ रहा है, क्योंकि खाली पेट ज़्यादा सोच विचार नहीं कर सकते, थोड़ा दिमाग कम काम करता है। तो हम लोग एक बार फिर से मिलेंगे और डिस्कशन करेंगे। कई सुझाव है, मतलब अगर बंद नहीं कर सकते तो मोर्चा निकाल सकते हैं, और मोर्चे में हम सब लोग, हमारे सब घर वालों, फैमिलियों को लेके उस मोर्चे में हम लोग शरीक हो सकते हैं। और ये जो पॉलिटिशियंस हैं उनको बता सकते हैं कि इतने बड़ी तादाद में आपके वोटर्स हैं, और आप लोग हमको ऐसे लाइटली नहीं ले सकते, ये अधिकारी हमको ऐसे येड़े में नहीं निकाल सकते हैं, हमसे झूठ नहीं बोल सकते। हमको भी पॉलिटिशियंस लोगों को ही दिखाना पड़ेगा जो राज करते हैं, जो सत्ता में है। और एक ऐसा भी सुझाव है, अब हम उसके ऊपर वोटिंग लेंगे, पोल लेंगे कि हम सब
लोग उत्स्फूर्त से उबेर एप्लीकेशन के ऊपर बहिष्कार डालेंगे, जिसने झूठी इन्फॉर्मेशन देके हमको हमारा बंद, जो हमारा उत्स्फूर्त बंदा, ये हमारा संवैधानिक अधिकार है, वो करने से रोका है। तो ये भी सुझाव कुछ भाई लोगों ने दिया है। हम लोग इसके ऊपर ऑफिशियली फेसबुक पे या सोशल मीडिया पे वोटिंग लेंगे। हम आप सबको जो लगता है वो हम डिसीजन फाइनल करेंगे। मोर्चा कब निकालना है वो भी हम लोग तय करेंगे। आप लोगों से बात करेंगे, डिस्कशन करेंगे, और ये ऑर्डर जब क्लैश होता है, जो गलत इंफॉर्मेशन उबर ने देके हमारे अगेंस्ट सिक्योर किया है, तो उसके बाद हम लोग बंद भी करेंगे और आगे बंद भी चलाएंगे। लेकिन कोई भी गलती जो इन्होंने जाल हमारे लिए बुना है, उसमें ऐसा हमारे से कुछ होना नहीं चाहिए कि माननीय न्यायालय का अवमान हो और हमारे कार्यकर्ताओं के ऊपर या हमारे ऊपर झूठे केसेस लगे और ये हमारा लड़ाई खत्म ना हो जाए। इस चीज़ के भी हमें सावधानता से हमें आगे बढ़ना होगा। मैं आशा करता हूँ कि जो एकता हमने बनाई है वो एकता और मजबूत दिन ब दिन होती जाएगी। ये जो सब झूठ का खेल, जो नंगा नाच चल रहा है, ये आप सबने आंखों से देखा। परसों जो अधिकारी बोल रहे थे कि मैंने एक दिन का समय दिया है ओला उबर रैपिडो को, लेकिन अभी तक उन्होंने मुझे आंसर नहीं दिया और आज बोल रहे कि मैं कुछ भी नहीं कर सकता उनके खिलाफ। ये सब मिली भगत है, ये सब पैसों का खेल है ये, लेकिन हम हमारे एकता से तोड़ेंगे। मैं आप सबसे निवेदन करता हूँ कि आप लोग ज़्यादा भावुक ना हो और जो भी हमारा फैसला है वो हम लोग सब सामूहिक रीत्या लेंगे और तय करेंगे। अभी तो फिलहाल आज के लिए रुकना ज़रूरी है, क्योंकि जब तक मैं शांति से बैठता नहीं हूँ, फ्रेश नहीं होता, तब तक आगे की बातें मुझे लगता है थोड़ा सोचना मुश्किल होगा। जल्दी ही आपसे मिलूंगा, हम लोग आगे वार्तालाप करेंगे। नमस्ते, मैं जेपी दुबे, आपकी मुंबई से मुंबई के सभी संगठनाएं जो डॉक्टर साहब के साथ में सपोर्ट में अपने दिन रात अपने सारे सपोर्ट के साथ उतरी है, तन मन धन से अपने नेसेसरी बहुत कीमती टाइम दिया है। सभी का मैं कोटि कोटि आभार व्यक्त करता हूं डॉक्टर साहब और हमारी अपनी संगठन की तरफ से कि आप लोगों ने बेसकीमती टाइम दिया और ये अपना 100% दे के सक्सेस के इस मुकाम तक पहुंचाए, इस कदम तक, टारगेट तक लेके आए यहाँ तक। अब यहाँ से सारी चीज़ें पारदर्शिता के साथ हो रही है। अभी भी हम लोग ट्रांसपोर्ट कमिश्नर ऑफ मुंबई, महाराष्ट्र में जो में खड़े हैं, मुंबई में है, जो ट्रांसपोर्ट कमिश्नर का हेड ऑफिस है, वहीं से हम लोग ये आप लोगों के बीच में बात कर रहे हैं। तो सारी चीज़ें पारदर्शिता के साथ है। मैं अपने सभी चालक भाइयों से कहना चाहूँगा कि किसी भी अफवाहों पे ध्यान नहीं देना है। किसी भी चीज़ों के बीच में अगर कुछ भी है, अगर आपको समझ में आ रही है, तो ये पूरी तरह से पारदर्शिता के साथ हो रही है। ऐसा अभी तक किसी भी तरह से जितने भी आंदोलन हुए हैं, जितने भी सक्सेस हुए हैं कि वह अनसक्सेस हुए हैं, इस तरह से पारदर्शिता के साथ हुआ नहीं था। अभी तक क्या होता था कि पर्दे के पीछे होते थे, एक लीडर आके बोल देते थे, उस पर पूरी जनता, हमारे चालक मालक सुनते थे। लेकिन आज हमारे चालक भाई ही हमारे लीडर हैं और डॉक्टर साहब के साथ में पूरा बेसकीमती टाइम दिए हैं। अब आप समझ लीजिए, टीटवाला बदलापुर अंबरनाथ से लेके पनवेल न्यू मुंबई से लेके, मैं खुद पसई पालघर से हूँ और हमारे मुंबई के भी हैं और न्यू मुंबई के भी हैं, सारे चालक भाई भी हैं। ऐसा कुछ नहीं कि यहाँ पे किसी को इग्नोरेंस किया गया है या एटीट्यूड में डॉक्टर साहब ने उनको लिया नहीं है साथ में। सभी साथ में हैं, कदम से कदम साथ चल रहा है और सारी चीज़ पॉइंट टू पॉइंट मालूम पड़ रही है और सारी चीज़ें एक दूसरे की एडवाइस से आगे बढ़ा जा रहा है। तो आगे का जो होगा, डॉक्टर साहब आपके बीच में पारदर्शिता के से आ रहे हैं और हम सभी साथ में हैं। इस संगठन को एक भावना से बना के रखना है, क्योंकि इस संगठन में हम सक्सेस अगर हो रहे हैं जिस तरह से, तो बेनिफिट सभी को मिलेगा, रेट बढ़ेगा। तो इन आशाओं के साथ अपनी वाणी को विराम देते हुए आशा करते हैं कि आप सब एकजुटता को बरकरार रखते हुए। अस्सलाम वालेकुम भाई, किसी संगठन के बहकावे में कोई आना नहीं है। हमको एकता की मिसाल कायम करना है। हिंदू मुस्लिम सभी ड्राइवर भाई हैं यहाँ पे और सबको एक साथ चलना है और एकता बनाए रखना है। जैसे भांडुप हो गया, मुलुंड हो गया, थाना हो गया, घाट के ऊपर हो गया, खारगर हो गया, तलौजा हो गया, अमरनाथ हो गया, नाला सुपारा, वसई, विरार, सभी साथियों से ये सब एकता की मिसाल करें और सभी जुटे। डॉक्टर साहेब पुढील जोपर्यंत डिसिजन घेत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईकर आझाद मैदानात बसणारच आहोत आणि तोपर्यंत आम्ही हे जे चालू आहे ते आंदोलन असं मुंबईकर असेच चालू ठेवणार आहेत जोपर्यंत डॉक्टर साहेब येऊन परत आम्हाला कुठला फैसला देत नाही तोपर्यंत। आज एक दिवस फक्त मैं आज एक दिन मैं बहुत दिन फैमिली से मिला नहीं हूँ, थोड़े उधर के काम भी निपटाने हैं। मैं एक दिन मुंबई से पुणे जाके आऊँगा, तब तक हमारी मुंबई की टीम मजबूत से डटी हुई है। आज़ाद मैदान का आंदोलन रुका नहीं है, आंदोलन ऐसे आगे चलता रहेगा, हम रुक नहीं रहे हैं। नागपुर में भी मैं अभी आऊँगा, शायद से अगले 1-2 दिन में मैं नागपुर में भी आऊँगा, उधर के लोगों से भी मिलूँगा
और जो आंदोलन करना है, बड़ा करना है, मोर्चा करना है या बंद करना है, ये लोग हम सामने सामने बैठ के तय करेंगे। मैं खास करके शुक्रिया करूंगा नागपुर के लोगों का। मैं तो पुणे में ऑलरेडी हमारा टीम तैयार था, मुंबई में हमें बहुत बड़ा अच्छा टीम मिला, सब भाई लोग हमारे साथ जुड़ गए हैं क्योंकि मैं यहाँ पे खुद हूँ। लेकिन नागपुर के जो भाई लोग वो आंदोलन अत्यंत शांति से आगे प्रोसेस कर रहे हैं, उनको मैं मिल भी नहीं पाया आज तक, बात भी नहीं उनसे हो पाई, देख भी नहीं पाया, फिर भी उन्होंने बहुत डिसिप्लिन से और इतनी बड़ी तादाद में नागपुर का आंदोलन आगे बढ़ाया है। तो आप लोगों का जितना तारीफ किया जाए उतना कम है। ये दिखाता है कि आज ड्राइवर भाई जो भी है वो शांति से सोच समझ के और संवैधानिक मार्गों से ये आंदोलन करता है। तो मैं नागपुर भी आऊँगा, नागपुर में मिलकर हम आराम से बात करेंगे और हमारा जो आंदोलन है और तीव्र होगा। सिर्फ जो बंद हम करने जा रहे थे, वो बंद के लिए जो अभी ट्रैप बुना है, वो पहले ट्रैप तोड़ना, ये जाल तोड़ना ज़रूरी है, जो हम अभी हाईकोर्ट से ही करेंगे। अभी मैं हमारे जो वकील साहब हैं उनके पास ही जा रहा हूँ पहले, और वहाँ पे उनको वकालतनामा लिख के दे रहा हूँ, और उसके बाद हम अगला जो भी तय करना है तय करेंगे। आशा करते हैं कि आप लोग और एकता बढ़ाएंगे, हर एक भाई को बताएंगे कि हमारे साथ क्या क्या हुआ है, किस तरीके से कितने नीच लेवल से झूठ बोला गया है, इतने बड़े अफसरों ने झूठ बोला है। उनके भी वीडियोस है, वो मैं आपको आगे जरूर पहुंचाऊंगा। जिन्होंने हमारे साथ गद्दारी किए अफसरों ने, उनके भी पोल को 100% हम खोलेंगे। आप लोग सिर्फ आपके भाइयों में ज़्यादा से ज़्यादा हमारी मुहिम का प्रचार करें और हमारे लड़ाई को मजबूत करें। जल्दी मिलते हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर केशव सरांनी जसं सांगितलं तसं मी तर सध्या पुण्यामध्ये काम करतो आणि मी ओनली मीटरनेच घेतोय। जसं केशव सरांनी सांगितलं की आपण ओनली मीटरनी पण घेऊ शकतो, आणि असं किती जणांनी म्हणजे व्हिडिओजमध्ये पण एक व्हायरल झाली ओला कस्टमर केअरची, तर ती कस्टमर केअरची असू शकते, असं नाही की जे आपले गद्दार वगैरे आहेत त्यांनी स्वतःहून स्कॅम करून व्हिडिओ बनवलेली असू शकते। असं हे केशव सरांनी सुद्धा पोस्ट केले, ही पोस्ट तुम्ही बघू शकता। आणि मी तर एक ओनली मीटरनेच घेतोय पुण्यामध्ये। मी ओनली मीटरवर पण कसं घेतो, कस्टमरशी काय बोलतोय हे पण आता या व्हिडिओनंतर अपलोड करेल। मी पण ओनली मीटर घेतो। बऱ्याचशा कस्टमरला माहिती आहे की ओनली मीटरने चालू आहे पुण्यामध्ये, आणि कस्टमर रेडी पण होतात। ते माझे स्वतः दिवसभर सगळे कस्टमर रेडी झालेत। ते काय कसं झालं प्रॉपर डिटेल व्हिडिओ मी बनवून अपलोड करणार आहे या व्हिडिओनंतर। आणि अजून एक अपडेट आलता की जे आपण ओनली मीटरने घेतोय हे योग्य आहे की अयोग्य, याबद्दल पण केशव सरांनी सांगितलं। हे तुम्ही व्हिडिओजमध्ये त्यांच्या बघू शकता। मी क्लिप परत ॲड करतो। नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ विशेषतः पुण्यातल्या रिक्षा आणि कॅब चालकांसाठी आहे, आणि नेहमीप्रमाणे रिक्षापेक्षा जास्त कॅब चालकांसाठी आहे, कारण की रिक्षावर तर मीटर आहे, त्यामुळे रिक्षाच्या पॅसेंजरला ओनली मीटरसाठी कन्व्हिन्स करणं सोपं आहे। कॅबला थोडासा त्रास रिसेंटली, विशेषतः जेव्हापासून पाऊस पडलाय तेव्हापासून अनेक कॅब चालकांची मीटरनी भाडे आकारण्याची सवय गेली आहे, कारण की पावसामध्ये रेट्स हे मीटरपेक्षा जास्त होते, आणि काही लोकांनी मीटरनी घेणं बंद केल्यामुळे आता रेट पडलेत तेव्हा मग मीटर आठवायला लागलं, आणि मग पॅसेंजर्सची सवय मोडल्यावरती हा विषय काही पॅसेंजर्सच्या विस्मृतीमध्ये गेला, आणि त्यामुळे थोडाफार वादविवाद होतोय, कारण की पॅसेंजरला पण असे काही रिक्षा आणि ड्रायव्हर्स त्यानंतर भेटले की जे कंपन्यांनी दाखवलेल्या ॲपवरती जायला तयार आहेत। तर काही हरकत नाही, आपल्याला तिसरं पाऊल जे टाकायचं आहे त्याला थोडासा वेळ याच्यासाठी लागतो, कारण की टेक्निकली आपण त्याच्यावरती जरासं काम करतोय। आपण जेव्हा केव्हा आंदोलन करतो तेव्हा आपला प्रयत्न असतो की आंदोलन अभिनव असावं, आणि यावेळेस आपला प्रयत्न आहे की साप भी मरे और लाठी भी ना तुटे। 1 रुपयाचंही नुकसान व्यवसायाचं न होता रिक्षा आणि कॅब चालकांचं आपल्याला हे आंदोलन पुढे न्यायचं आहे, आणि या कंपन्यांना त्यांच्या ॲपवरती मीटरचे दर द्यायला भाग पाडायचे आहे। मागच्या वेळेस हे थोडक्यात राहिलं होतं, पण आता आपल्याला पण हे कळलं की सगळ्यांना माहिती आहे की सहजासहजी स्वतःहून या कंपन्या मीटरचे दर ॲप्लिकेशन्सवरती देणार नाहीत, त्यांना ते द्यायला भाग पाडावं लागेल। आपण नक्कीच भाग पाडू शकतो, याचा तुम्ही आता काही दिवसांपूर्वी अनुभव घेतला। जेव्हा आपण ओनली मीटर मोहीम लॉन्च केली तेव्हाच लगेच कंपन्यांनी रेट्स वाढवले होते तुम्हाला ओनली मीटर मोहिमेपासून दूर करण्यासाठी, परंतु पाऊस पडला, मग पावसामध्ये रेट्स वाढले, सर्ज लागला, मग आपण लोक त्यातले काही विसरलो, आणि पुन्हा ही मोहीम जरा मागे पडली, वाद व्हायला लागले। काही कॅब चालक इतके बैल आहेत की ते आहेत त्या रेटला गाड्या पळवतात, आणि ज्यामुळे जे मीटरने घेत आहेत ट्रिप कॅन्सल करतात, आणि पुढचा माणूस येऊन जर का कंपन्यांच्या मनमानी दाराने जर का पॅसेंजर घेऊन जातात, त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे। पुढचं पाऊल या दीडशहाण्या कॅब चालकांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला उचलायचं आहे, पण थोडासा उशीर लागतोय हे मला पण मान्य आहे, कारण की मी म्हटल्याप्रमाणे टेक्निकली आपल्याला थोडंसं अजून काम करायचं आहे। लिगल काम तर पूर्ण झालेलं आहे, तर तुम्ही बघताच आहात
ते राज्याचे आयुक्त, परिवहन आयुक्त यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे, लेखी सांगितले की राज्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे सध्या आरटीएननी, म्हणजे जसं आपण म्हणतो पुण्याच्या आरटीएननी काढलेले दर 25 रुपये, मुंबईचे 32, नाशिक, नागपूरचे जे काय असतील ते निश्चितच या कंपन्यांच्या 800 रुपयापेक्षा जास्त असतील. ते दर देणं या कंपन्यांना किंवा सगळ्यांनाच बंधनकारक आहे. त्या रेटशिवाय तर कुठली रेट लागू नाही. ओला उबर कंपनी, रॅपिडोला काही वाटलं तर ते त्यांच्या मनमानी दर आपल्यावरती लादू शकत नाही. इतके वर्ष त्यांनी लादले, इतके वर्ष कॅब चालकांना लुटलं, रिक्षा चालकांना लुटलं, पण ते आता होऊन देणार नाही. याची झलक सगळ्यांनी बघितलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रत्येकाला ॲपवरती याचे दर दिसतील आरटीए प्रमाणेच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एकतर ॲपवरती दर दिसतील, नाहीतर कंपन्या बंद होतील. त्यासाठी जो संघर्ष उभारावा लागेल तो आपण उभारू. फक्त आपलं काम हे अत्यंत स्ट्रॅटेजिक, प्लॅनिंगनी, सायंटिफिक, अभ्यासपूर्ण पद्धतीने असतं. स्टेप बाय स्टेप असतं की जेणेकरून आपले बाण कधीच चुकत नाही. जो कुठला लढा आपण आतापर्यंत हातामध्ये घेतलाय, सहसा कामगार संघटनांचे लढे एखाद्या आंदोलनानंतर संपतात, एखाद्या आंदोलनानंतर कामगार संघटना संपतात, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु अत्यंत शिताफीने, अत्यंत ताकदीने आपण जेव्हापासून या क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हापासून प्रत्येक लढा आपला यशस्वी होतच आलेला आहे. बाईक टॅक्सीचा लढा पण 100% यशस्वी आहे. ई बाईक टॅक्सी आणि बाईक टॅक्सीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ई बाईक टॅक्सीला पण आपला विरोध आहेच, पण कुठलाही बायकालाल पुन्हा महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सी ज्या प्रकारे तेव्हा चालू होते तेव्हा आणण्याचं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. नाहीतर तिथे आपण आहोतच. पुण्यात तर दूरपर्यंत बघू शकत नाही. तर यावेळेस पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर मधल्या बांधवांना सुद्धा बरोबर घेण्याचा आपला प्रयत्न आहे. खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मुंबईतनं येतोय. खूप फोन त्यांच्या आपल्या शेजाऱ्यांना की तुम्ही मुंबईमध्ये या, आम्हाला भेटायचं, आम्हाला इथली प्लॅनिंग करून द्या. आपल्या काही टीम पुन्हा मुंबईला चालल्या आहेत त्यांना मदत करण्यासाठी. तर सर्व पातळीवरती आपण काम करतोय. लवकरच आपण पुढचं पाऊल पण टाकू. उशीर झाला तरी पण चालेल, पण आपलं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साप भी मरे और लाठी भी ना तुटे हा प्रयत्न आहे. आपला बाण हा निशाण्यावरतीच लागला पाहिजे हा प्रयत्न आहे. एखाद्या दुसऱ्या वेळेस सध्याच्या वादाच्या परिस्थिती उद्भवते, त्यामध्ये जर का एखाद्या दुसऱ्या वेळेस एखादा विषय चौकीत गेला, तरी आतापर्यंत 2च गेलेत, आणि त्यावेळेस जेव्हा जेव्हा त्यांना आयुक्तांचे पत्र किंवा पेपरमधल्या बातम्या किंवा आरटीओचे बातम्या किंवा ते व्हिडिओज दाखवले, तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांनी आपली बाजू घेऊन आपल्याला सहकार्य केलं, कारण आपण जे काय करतोय ते कायदेशीरच करतोय. एखादा पॅसेंजर तुम्हाला म्हटलं की जर का तुला मीटरचेच रेट घ्यायचे असतील तर मग तू ओला उबर का चालवतो, तर त्या पॅसेंजरला हे सांगून द्या की आम्ही तुम्हाला ॲपवरनं भाडं सुरू करायच्या पूर्वीच, तुम्ही रिक्षा किंवा कॅबमध्ये बसतानाच ट्रिप सुरू व्हायच्या आधीच आम्ही तुम्हाला इन्फॉर्म केलं की आपण मीटरने जाणार आहे. आणि तुम्ही असं इन्फॉर्म केलेलं असताना सुद्धा जर का पॅसेंजर उतरताना कटकट करत असेल तर त्या पॅसेंजरला म्हणा तुला पण अधिकार नाही आम्हाला हे विचारण्याचा की तुम्ही ॲप का वापरताय. आम्ही ॲप वापरतो कारण की त्या ॲपने आमचा धंदा चोरलेला आहे. आम्ही ॲप वापरतो कारण की आम्ही त्या ॲपला प्लॅटफॉर्म फी देतो. आम्ही काही ॲप्स फुकटचे वापरत नाही. आणि आम्ही पण तुम्हाला रिक्षा किंवा कॅबमध्ये बसताना हे इन्फॉर्म करतो. आपल्या गाड्यांमध्ये ते पॅम्पलेट लावलेले असतात. त्यामुळं ते पॅम्पलेट असल्यामुळे आणि आपण स्वतः पॅसेंजरला इन्फॉर्म करत असल्यामुळे की आम्ही मीटरनीच जाणार आहे. मीटरनी ॲपवरनं पैसे घेणं काही चुकीचं नाही आहे. हां, कोणी पॅसेंजरला ट्रिप संपल्यावर अचानक म्हणत असेल, जिथपर्यंत मला माहिती आहे कोणी असं मूर्खपणा करत नाही, पण करत असेल तर त्यांच्या गाडीमध्ये पॅम्पलेट नसतील तर त्या बाबतीमध्ये आपण त्यांची बाजू घेऊ शकत नाही. पण गाडीमध्ये पॅम्पलेट असतील, तुम्ही पॅसेंजरला इन्फॉर्म केलं असेल तर तुम्ही 100% मीटरने तुमचे हक्काचे दर घेऊ शकता. ॲप सहजासहजी हे ऐकत नाहीयेत. हा लढा आपण वर्षभरापासून बघतोय. त्यांना आपण भाग पाडू, 100% पाडू. आपण जी मोहीम हातात घेतो ती 100% पूर्ण करतोच. तो संघर्ष उभा राहतोच. थोडाफार वेळ पुढे मागे होऊ शकतो, पण आपण जिंकणार आहेत काही शंका नाही. तुमच्या सगळ्यांची अशी साथ मिळणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या प्रकारे ऑलरेडी पॅम्पलेट पुण्यातल्या लोकांनी लावलेत त्याची तारीफ केलीच पाहिजे, ते मानलंच पाहिजे. मोठ्या संख्येने कॅबच्या रस्त्यावर उतरल्यानं त्यांनी पॅम्पलेट लावले. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि तुमच्या या प्रयत्नांमुळेच आपल्याला हे यश लवकरात लवकर मिळेल. थोडा आगा पीछे होगा लेकिन मिलेगा जरूर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला की ओनली मीटरने आपण घेणं किती योग्य आणि अयोग्य आहे. तर बघा, काही याच्यात चुकीचं नाही आहे. आपण जो गव्हर्नमेंटचा रेट आहे तोच कस्टमरकडनं घेतो. त्यासाठी फक्त आपल्याला 2 कंडिशन आपल्या करायचे. एक तर कस्टमरला पहिला राईड चालू व्हायच्या अगोदरच किंवा कस्टमरकडे जायच्या अगोदरच कॉल करून त्यांना इन्फॉर्म करायचं आहे. आणि त्याची दुसरी गोष्ट, जो रेट कार्ड आहे तो आपल्याला आपल्या कारमध्ये ठेवायचा आहे. कारण कस्टमरला असं वाटू नये की आपण खोटं बोलतो, काय करतोय. तर त्याबद्दल हे तुम्ही 100% सगळ्यांनी आपल्या गाडीच ठेवा.
आणि लवकरच अजून अपडेट येतील कोर्टाकडनं, मग काय अपडेट येतील ते सगळे आपल्याला समजणार आहेत. आणि काही आपले कार्यकर्ते पुणे आरटीओ मध्ये पण जाऊन अध्यक्षांशी बोललेले आहेत. त्याची व्हिडिओ पण मी ऍड करतो. मी आजच तो अपडेट बघितला आहे, तुम्ही हे बघू शकता. साहेब, तुम्ही एका माणसाला किती टॅक्सांना परमिट देता? एक माणूस किती टॅक्सांचं परमिट काढू शकतो? एक माणूस किती टॅक्सांना परमिट घेऊ शकतो टुरिस्ट टॅक्सीचं? तुम्ही त्या कंपनीला 3,000 गाड्यांचं परमिट दिलं. एका माणसाला जर असं केलं, उद्या अदानी येईल 1,00,000 गाड्या आणील, मग या माझ्या शेतकऱ्याच्या पोराने काय आत्महत्या करायची का? काय करायचं सांगा मला, काय करायचं का? आता हे जे मोल आहे ना, हे सगळे शेतकऱ्याची पोरं आहे. आणि ह्या पुणे शहराच्या आजूबाजूला जी खेडी आहेत ना, त्या शेतकऱ्यांनी आपलं सोनं, बायकोचं, आईचं घाण ठेवून आणि या गाड्या घेतल्या. यांचे हप्ते कसे भरायचे यांनी? आणि तुम्ही जे आता एक कॉमन सेन्स आहे, ज्या रिक्षाला 1 किलोमीटरला जायला 25 रुपये लागतात, त्याच इथं टॅक्सीला आम्हाला 8 रुपये भेटत आहे. का बरं? मग तुम्ही तुमच्या स्तरावर इथं शहरामध्ये एक नियंत्रण नाही मिळू शकत का ह्या ॲपवाल्यांवर? आता आम्हाला असं समजतंय का हे सगळे शासकीय अधिकारी ते काय या कंपन्याच्या मागे पुढे का पळताय? मला काही कळत नाही. ह्या कंपन्यांवर तुम्ही बंधन का नाही आपलं? कोणाचं नियंत्रण या कंपन्यांवर? ह्या उबेर आणि ओला ह्या कंपन्यांवर ऑनलाईन जे ॲप आहे त्याच्यावर आपलं काही नियंत्रण आहे की नाही? मला सांगा, याच्यावर काही नियंत्रण नाही का? अहो, एवढी भयान परिस्थिती आहे. उद्या जर एखाद्याने आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण राहील? काहीच परवडत नाही. आणि ते काय करता, आता या 3,000 टॅक्सी घेतल्यानंतर इथं त्यांनी 3,000 टॅक्सी घेतल्या. आता सांगा त्याच्यामध्ये. आणि आता मी इथं बसलो ना तुमच्या कार्यालयात, मला इथून जर आता टॅक्सी पाहिजे असेल ना, तर हे ऑनलाईन ॲपवाले काय करतात, फक्त त्यांच्या ज्या वेंडरच्या टॅक्सी आहेत त्यांना बुकिंग देतात. आमचे पोरं फक्त बघत राहतात, बुकिंग आली पण ती घेता येत नाही ना. म्हणजे त्यांचं नियंत्रण ते मनमानी करताय. आणि त्यांनी 5 ट्रिप मारल्या का त्यांना लगेच 100 रुपये त्यांना त्याच्यामध्ये अलाउन्स पण भेटतो, इन्सेंटिव्ह भेटतो. मग त्याचं पुढे काय? मग आमच्या पोरांनी काय करायचं? म्हणजे ही जी मनमानी चालली नाही फक्त शासनाच्या आणि परिवहन खात्याच्या हलगर्जीपणामुळे. जर तुम्ही ते रेट जर सगळे निर्धारित केले, टॅक्सीचा रेट, रिक्षाचा, काळ्या पिवळीचा टॅक्सीचा ठरवला, मग टुरिस्ट टॅक्सीचा का बरं ठरवत नाही? माझा एकच प्रश्न आहे की आता एखादा मुलगा आहे, त्याने परमिट काढलं, हा तुमचा कोण आहे? एक आपल्याशी जोडला गेला आहे. याला सुरक्षित करणं आपलं काम नाही का? जर एखादा कोणीतरी बाहेरचा उद्योजक येतोय, तो लाखो रुपये टाकतोय आणि 3,000, 4,000, 10,000 गाड्या घेतोय, त्याने हा सुरक्षित राहील का? मग आपण काय करतोय? अशा मुलांना ज्यांनी तुमच्या भरोशावर कर्ज केले, गाड्या घेतल्या, कर्जाचे हप्ते भरायचे त्यांना, मग यांनी काय करायचं? उद्या फास घ्यायचा का? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता एका माणसाला 2पेक्षा 3पेक्षा जास्त परमिट देऊ नका, 3 गाड्यांपेक्षा. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. या मुद्द्यावर ऑलरेडी जेव्हा आता परवा दिवशी मी TC ऑफिसला गेलो होतो, तुमच्या सगळ्यांचे पत्र परवा आले होते. मी स्वतः जितेंद्र पाटील साहेबांबरोबर 2 तास होतो. ॲग्रिगेटर पॉलिसीवर पण चर्चा केलेली आहे आणि ॲग्रिगेटर पॉलिसी आता लवकरच ती येईल. ती फायनल स्टेजला आहे. हे पण बऱ्याच वेळा तुम्ही नसाल त्यावेळेस, पण हे त्या पॉलिसीच्या प्रत्येक मिटिंगला तिथे मुंबईला गेलेले आहेत. त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. त्यामध्ये हे जे सध्या जे चालू आहे की 9 रुपये याला किंवा ज्याला जास्त मुंबईमधला रेट जास्त, यामध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक सूत्रता येईल आणि ते फायनल. कारण रॅपिडो बाईक टॅक्सीच्या वेळेस आम्ही सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो होतो, त्याच्यानंतर 8 दिवसांनी उबरचा पण निकाल लागला. त्या निकालामध्ये त्यांनी या प्रकारची सूचना ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने ज्या त्या ऑर्डरमध्ये मेन्शन केलेली होती ॲग्रिगेटर पॉलिसीशी रिलेटेड, आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने एक कमिटी नेमली. सिनियर मोस्ट IAS ऑफिसर्स त्याचे अध्यक्ष होते आणि त्या कमिटीने त्यांचे फाइंडिंग सगळे करून ते ऑलरेडी फायनल स्टेजमध्ये आहे. आणि ती या महिन्याभरामध्ये किंवा 2 महिन्यात, मला माहीत नाही, मी शासन नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही केली, पण ते ऑलरेडी त्यांचं सगळं फायनल झालेलं आहे. ते यामध्ये निश्चितच कष्टकऱ्यांची काळजी घेतली गेलेली आहे आणि त्यांना तुम्हाला न्याय त्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे असं होणार नाही की हे त्यांच्या मनमानी कारभार जे करतात ते कारभार ते करू शकणार नाही. बरं, माझी आता याच्यामध्ये एक विनंती आहे. मला सांगा, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फक्त कायदा करण्याची गरज आहे का? मला एक सांगा, जर टॅक्सीला काळ्या पिवळीला 25 रुपये किलोमीटरला, मग तुम्ही ह्या ॲपवाल्यांवर बंधन नाही आणू शकत का? यांना 25 रुपयापर्यंत रेट द्या. तेच सांगतोय ना मी. ते मनमानी करताय ना, याला कायदाच पाहिजे का? त्यामध्ये ॲग्रिगेटर पॉलिसी महाराष्ट्रात नाही. ती पॉलिसी येत नाही साहेब, मी काय म्हणतो, पॉलिसी नको. तुम्ही इथं अधिकारी आहे ना,
तुम्ही तो कायदा तो निर्णय घेऊ शकत नाही का साहेब? तुम्ही ओला आणि उबेरवाल्यांना जर लेखी कळवलं की टॅक्सी आणि रिक्षा यांच्यापेक्षा खाली दर यांना द्यायचा नाही, तर ते काय करणार आहे? तुम्हाला बंदूक लावणार आहे का? तुम्ही काय त्यांना पत्र देत नाही? त्यांच्याशी व्यवहार करा ना. प्रत्येक गोष्टीला कायदा पाहिजे का मला सांगा? अहो हे नियम आपण आपल्यासाठी बनवले साहेब. मग तुम्ही ऐका, तुम्ही मला तुमचं डिपार्टमेंट हे पुणे जिल्ह्यातलं हे नैराश्यवादी दिसतंय. तुम्ही का कधी केला का प्रयत्न की बाबा एकाला जर एवढा भाव मिळतोय मग दुसऱ्याला काय एवढा कमी देतोय? तुम्ही हा ओला उबेरवाल्यांशी कधी बोलले का? त्यांना पत्र लिहिले का हे तुम्ही हे कमी करा म्हणून? तुम्ही आमच्या मुलांची थोडी काही चूक होऊ द्या, पाहिजे तेवढे दंड लावून देता. तुम्ही या लोकांना यांचे लायसन तरी चेक केले का तुम्ही? आता अनेक ॲप आले मार्केटमध्ये, तुम्ही कधी का करत नाहीये? माझी एक विनंती आहे, कायदा येईल तेव्हा येईल. आता ह्या पोरांचं नुकसान यांना काय स्वस्तात मिळतो का गॅस CNG? यांना डिझेल स्वस्तात मिळतंय, पेट्रोल स्वस्तात मिळतंय का? तर तुम्ही कायदा येईल तेव्हा येईल. तुम्ही सगळ्यात पहिलं आज उद्याची उद्या त्यांना पत्रव्यवहार करा आणि त्यांना सांगा ही मनमानी थांबवा. जर 25 रुपये तुम्ही जर रिक्षावाल्याला देताय, टॅक्स काळ्या पिवळीला देताय, मग या टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना का देत नाहीये? पत्रव्यवहार लिहा ना. त्याच्यासाठी कायदा, प्रत्येक गोष्टीत कायदा पाहिजे का? काय साहेब, तो वर्षभर येणार नाही कायदा. तोवर काय या पोरांनी काय आत्महत्या करायच्या? यांचं कर्ज थांबणार नाही. बँकेने जे कर्ज दिले ते थांबणार नाही. व्याजावर व्याज चढले. हां, आता हे रेटमुळे परत आणखी 6 महिने कायदा यायला लागले. 2 महिने लागले. 2 महिन्यात आमच्या गाड्या जातात का? एका महिलेच्या डोळ्यात अश्रू येत आहे आणि मग मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. तुम्ही एक मिनिट थांबा ना. तुम्ही काहीच करू शकत नाही का? तुम्ही यांना यांच्या नियंत्रण साधा प्रश्न विचारू शकत नाही? तुम्ही यांना पत्रव्यवहार करा ना. एका गाडीला जर 25 रुपये मिळत आहे, दुसऱ्याला 8 रुपये मिळतात, तर 9 रुपये देता येईल. आणि तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का? मी सांगितलं तुम्हाला की नाही, तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का? तुम्हाला अधिकार नाही का? तुम्हाला अधिकार नाही का? मी तुम्हाला आता तेच सांगितलं की त्याच्यामध्ये मी ओला उबरच्या संदर्भात चर्चा करतो. नाही, पण आतापर्यंत काय केलं तुम्ही? किती वर्षापासून चालले? 2018 पासून चाललंय साहेब. नाही, ऐका ना 2 मिनिट ताई 2 मिनिट ऐका ना. ताई 2 मिनिट ऐका. मी काय म्हणतो साहेब, हे बरं, मला हे तुमच्या अधिकारात नाही का? तुम्ही यांना जाब विचारू शकत नाही का? काय रडू नका तुम्ही, आम्ही आहे सगळे तुमच्या पाठीशी. तुम्ही रडू नका ताई, थांबा साहेब. ऐका, माझं एकच म्हणणे, यांना पत्र लिहा आणि ऐका, यांना सगळ्यात पहिले हे सगळं यांचं हे ठरवायला हवं. म्हणजे जेव्हा शासन ठरविल, म्हणजे काही वेगळे का? यांना स्वस्तात मिळते का डिझेल, पेट्रोल, पाणी, CNG? काही नको मला, फक्त रेट कार्ड ठरवून द्या. एवढे फ्लीटचा मुद्दा केला, कारण मला बाकी काही नकोय मला. हा साहेब, तिथे UP, MP, बिहारी, राजस्थान पोर आहेत. आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांचे. बाहेरचे पोरं येऊन इथं काम करतात. म्हणजे यांनी गाड्या विकायच्या आणि त्यांच्या गाड्यांवर ड्रायव्हर राहायचं का? त्यांना पण बिझनेस नाहीये त्या गाड्यांमुळे सर. त्या गाड्या रिक्षाच्या साईडच्या आहेत, गल्ली बोळात कुठेही जातात सर. काय आमच्यावर किती अन्याय आहे सर. आम्ही हप्ता भरू शकत नाही घरी. नाही साहेब, ऐका, माझी एक विनंती आहे. जो कायदा करील सरकार, मग येईल आणि मग तुम्ही कारवाई करणार. तुम्ही इथं कशाला बसले? माझं एकच विनंती आहे, तुमच्या डोळ्यात आम्ही निदर्शनात आणून दिलं ना, त्यांना 25 रुपये कुठे रिक्षाला, काळ्या पिवळीला, आणि यांना 10 रुपये, 8 रुपये, 9 रुपये, त्यांच्या बापाची पेंट आहे का? मग याच्यावर तुमचं नियंत्रण नाही का? तुम्ही त्यांना जाब विचारा ना. काही जर त्या गाडीला जर 25 रुपये, याला तू 8 रुपये, 9 रुपये का देतो? आणि कशाला कायदा पाहिजे? कशाला आदेश पाहिजे कोणाचा? तुमच्या लेवलवर, जिल्हा स्तरावर तुम्हाला हे करता येतं आणि लगेच त्यांना पत्रव्यवहार करा. पत्रव्यवहार करा. नाही केलं त्यांच्यावर बंदी आणा ना. तुम्हाला अधिकार आहे साहेब, तुम्ही त्यांच्यावर बंदी आणा. आज इथं या मायमावल्यांना रडावं लागते साहेब. जर कोणाची आत्महत्या घडली ना, बघा साहेब, आम्ही कोणाला सोडणार नाही. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करू साहेब आम्ही. याला सर्वस्व आपण जबाबदार राहाल. तर या व्हिडिओवरनं हेच ओव्हरऑल सिद्ध होतंय की आपले जे कार्यकर्ते आहे, संघटना जे आहे, ते सगळ्यांकडनं प्रयत्न चालू आहेत. तर नक्कीच आपल्याला यश भेटेल. फक्त थोडा टाइम लागेल, कारण कोर्टाचा टाइम म्हटलं त्याच्यावर डेट येते, डेटवर पुढची कारवाई होती. त्यामुळे मी हेच बोलेल की दमदीर धरा. आणि जसं केजसांनी सांगितलंय की मुंबई पुण्यामध्ये जसं ओनली मीटरनी चालू, आपण ओनली मीटरनी राईड घ्यायची आहेत. आणि हेच की कस्टमरला फक्त आधी सांगायचं आहे, कारण कस्टमर जर नाही बोलतोय तर सरळ राईड कॅन्सल करा, जास्त फोर्स वगैरे करू नका. तर ठीक आहे मित्रांनो, याबद्दल, कारण आता बघा, आपल्याकडे परमिट गाडी आपण ही जास्त दिवस थांबू शकत नाही, म्हणजे असं घरी बसून ठेवू शकत नाही. मी सुद्धा ठेवू नाही शकत, मी सुद्धा काम करतोय. पण मी एवढं की ओनली मीटरनी करतो. राईड पडायला टाइम लागतात. जो कोणी उबर ॲप जरी यूज करत असेल त्याला पण माहिती असेल, उबरवर सुद्धा राईड लवकर येत नाही. येणार रॅपिडो तर तुम्हाला माहिती आहे, राईड आली की लगेच स्किप होऊन जाते. आणि ओलावर तर असेच की पहिले रिचार्ज मारावं लागत, त्यानंतर राईड येईल की नाही सांगता येत नाही. पण ओलावर पण राईड येतात, ते पण कमीच येतात. ते टाइम फक्त एवढं झालं की आता इन्कम होतीये, फक्त टाइम जास्त लागतोय. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया माझी आता मी डेली अर्निंग कशी करतोय, मला किती टाइम लागतो आणि किती टाइममध्ये किती अर्निंग होते, याबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून अपलोड करेल. तर तुम्ही बघू शकता. मला जमलं तर कॉल रेकॉर्डिंग पण अपलोड करायची मी ट्राय करेल, कारण कॉल रेकॉर्डिंग हे कंपनीच्या कॉलवरनं लागतात, तर खूप साऱ्या रेकॉर्डिंग मिक्स होतात ते. आणि ते ज्याची
राईड आहे त्याचा ऑडिओ लावण्यासाठी मला थोडा त्रास होतोय, पण ठीक आहे, थोडा टाइम लागेल, पण व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल, म्हणजे तुम्हाला पण एक एक्सपिरियन्स येईल की ओनली मीटर कसं घ्यायचं, कस्टमर सोबत कसं बोलायचं आहे. कारण मी स्वतः ट्राय केलं, मला काही अवघड वाटलं नाही, कारण बऱ्यापैकी कस्टमरला माहिती आहे की सध्या पुण्यामध्ये ओनली मीटरनी चालू आहे आणि काय कसं. मी त्यांना पण चॅट रेट कार्ड वगैरे दाखवले, तर कस्टमर काही कस्टमर रेडी होतात ते, म्हणजे 80% तर माझे कस्टमर रेडी झाले आतापर्यंत, त्यातले 1-2 आहे ते फक्त कॅन्सल झालेत. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता पुढचं आपल्याला किती वेळ लागतंय, काय लागतंय पुढचा अपडेट यायला. जो अपडेट येईल मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि प्रॉपर व्हिडिओ सोबत शेअर करेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.